नमस्कार, प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला वेगवेगळ्या 3 प्रकारच्या राख्या दाखवणार आहे, अतिशय सोप्या पद्धतीने. तर सगळ्यात अगोदर आपण 1 नंबरची राखी बघूयात. अतिशय समजावून आणि सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे. तर सगळ्यात अगोदर मी इथे जी आपली वायर असते, ती वायर घेतलेली आहे 0.3ची. त्यामध्ये अशा प्रकारे मोती घालून घ्यायचे आहे आपल्याला. तर आपल्याला इथे आता जो मोरपंख आहे, मयूर राखी आपल्याला इथे बनवायची आहे. तर अशा प्रकारे मी या आपल्या 0.3च्या वायरमध्ये मोती घातलेले आहे आणि मोती घालून आपल्याला हे असं पिळून घ्यायचं आहे, म्हणजे गोल राऊंड तयार करायचं आहे, एक फुलासारखं तयार करायचं आहे. तर अशा पद्धतीने मी हे तयार केलं आहे. त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये आपला जो गोल राऊंड आहे मोराचा, तो टाकून घ्यायचा आहे. ठीक आहे. पण त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, याला हाताला बांधायला जो धागा असतो ना, तो आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. तर तो मी 0.3चा एक तुकडा घेतला, आपली धाग्यामध्ये घालून घेतला आहे आणि अशा पद्धतीने ते ओवून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला 0.3चा जो वायर आहे, त्याचा आपल्याला सुईसारखा वापर करायचा आहे. एक साईड झाली, दुसऱ्या साईडने पण सेम गोल करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला अडकवायचं आहे आणि इकडे असं टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि मग नंतर तो गोल होतो, त्याच्यामधून आपल्याला अशा प्रकारे गाठ द्यायची आहे. तर अशा पद्धतीने इथे आपण गाठ दिली आहे. आत्ता जो आपण गोल बनवलेला आहे मोराचा, ठीक आहे. तर आता बघा इथे जो आपला डबल धागा झालेला होता, त्याच्यामध्ये एकाच धाग्यामध्ये मी आपला 0.3चा तुकडा टाकून घेतला आहे आणि अशा प्रकारे क्रिस्टल कॅप आपण आपल्या आवडीप्रमाणे आपण इथे डिझाईन करू शकतो. आपल्याला काय टाकायचं आहे, तर इथे मी अशा प्रकारे क्रिस्टल घातलं आहे, नंतर कॅप आणि जो मिनार असतो, मोत्यांची मिनार, गोल्ड रिंग असते, तर ती पण इथे टाकून घेतली मध्ये. म्हणजे त्याने पण राखीला लूक खूप छान येतो. त्याच्यामध्ये गोल्डन कलरसुद्धा मिळतो, तर तो सुद्धा आपण इथे ॲड करू शकतो. तर अशा पद्धतीने एक साईड झाली. आता सेम आता धागा जाड असल्यामुळे आणि क्रिस्टलचे होल जे आहे ते बारीक असल्यामुळे काय होतं ना, त्याच्यामध्ये पटपट जात नाही. त्याच्यामुळे मी अगोदर एक साईड घालून घेतली आणि मग दुसरा जो धागा आहे त्याच्यामध्ये पण सेम त्याच पद्धतीने, तरी पण थोडासा ओढायला त्रास होतो, कारण धागा जो आहे तो थोडासा जाड आहे. याच्यापेक्षाही धागा बारीक भेटतो मार्केटमध्ये, तुम्ही तो घेऊन येऊ शकता. तर अशा पद्धतीने मग मी काय केलं, त्या साईडमध्ये जे घातलेलं होतं ते आपलं जे 0.3ची वायर आहे त्याच्या साह्याने परत या धाग्यामध्ये घालून घेतलं. असं दोन्हीही धाग्यामध्ये आपल्याला ते घालून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने घालून घेतल्यानंतर ते थोडंसं पूर्ण धागा जो आहे तो राऊंड झालेला, तो व्यवस्थित हळूवारपणे काढून घेतलेला आहे अशा पद्धतीने. तर आता इथे हे आपल्याला पुढे घ्यायच्या अगोदर आपल्याला इथे काय राहिलं आहे आपलं बघा, हे जे आपण मोत्यांचं गोल बनवलं आहे ना, ते टाकायचं राहिलं. तर मग मी काय केलं, हे जे आपण क्रिस्टल कॅप ते टाकलेलं होतं ते थोडं अलीकडे ओढून घेतलं आणि हे जे मोत्यांचा आपण गोल राऊंड बनवलेला होता तो टाकून इथे फिक्स करून घेत आहे. म्हणजे आपला जो मिनार आहे, जो मोर आहे, त्याला खाचा दिलेल्या असतात, त्या खाचामधनं हे काढायचं आणि ते गोल राऊंड बनवलेलं व्यवस्थित पॅक करून घ्यायचं. अशा पद्धतीने 2-2 मोती अशा पद्धतीने पॅक करून घ्यायचं. आता या बाजूनं जसं केलेलं आहे, क्रिस्टल कॅप मोती, परत क्रिस्टल कॅप, सेम दुसऱ्या बाजूने पण तसंच करायचं आहे आणि इथे आपल्याला आता गाठ देऊन घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने गाठ देऊन घेतली आणि सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे. तर बघू शकता दोन्ही बाजूने मी टाकून घेतलं आहे आणि गाठही देऊन घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने आपली एक पहिला प्रकार झालेला आहे राखीचा आणि अशा पद्धतीने सुंदर वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्ही या राख्या बनवू शकता. तर आता लवकरच राखी पौर्णिमा येत आहे. नक्की अशा प्रकारे राखी बनवा. आता दुसऱ्या प्रकारची राखी आपण बघत आहोत. त्यासाठी मी धागा घेतलेला आहे, छोटे मोती घेतलेले आहे, प्लेनवाले क्रिस्टल घेतलेले आहे आणि जो आपला खरबुजा मणी आहे 8 mm वाला, तो घेतलेला आहे. आता आपण आपल्या आवडीप्रमाणे पण इथे ॲडजस्ट करू शकतो. तर तुम्हाला जसं वाटते तसं तुम्ही इथे टाकू शकता. असं काहीच नाही, जसं मी डिझाईन केलेलं आहे तसंच तुम्हीही करावं असं काही नाही. तुम्हाला काही सुचत असेल, आता पहिली जी राखी आहे त्याच्यातलं याच्यामध्ये काही टाकायचं, याच्यातलं त्याच्यामध्ये काही टाकायचं, असं सुद्धा तुम्ही करू शकता. आता इथे बघा मी काय केलं, अगोदर गोल्डन मोती जे होते ना, तो घातला, नंतर आपला प्लेनवाला क्रिस्टल घातला, परत गोल्डन मोती घातला आणि मग नंतर खरबुजा मणी, परत आपला गोल्डन मोती, क्रिस्टल आणि मोती, अशा प्रकारे आपली सुंदर नाजूक अशी राखी तयार झाली. आता इथे पण आपल्याला दोन्ही साईडने गाठ देऊन घ्यायची आहे.
तर आता आपण हे आपलं सुईचं जे होतं ते काढून टाकलं आणि अशा प्रकारे एका बाजूने जो बंद बाजू होती ती पण ओपन केली आणि अशा पद्धतीने इथे सुद्धा आपल्याला गाठ देऊन घ्यायची आहे. तर अशी आपली ही दुसरी प्रकारची राखीसुद्धा तयार झालेली आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या कलरमध्ये या राख्या बनवू शकता. अतिशय सुंदर दिसतात. ज्यांना नाजूक आवडतात त्या अशा पद्धतीने नक्कीच राख्या बनवू शकता आणि सेलसुद्धा नक्कीच करू शकता, कारण आता सध्या खूप राख्यांचं हे चालू आहे. तर अशा पद्धतीने इथे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही राख्या सुंदर अशा बनवू शकता. आता आपण बघूयात नंबर 3ची राखी. तर तीसुद्धा अतिशय सोपी आहे आणि दिसायलासुद्धा तेवढीच सुंदर आहे. आणि चला आता इथे आपण तिसऱ्या नंबरची राखीसाठी इथे मी काही कॅप घेतलेले आहेत. त्यानंतर थोडे मोती घेतलेले आहेत, गोल्डन मोती. आता याच्यामध्ये काय होतं ना, काही मोती जे आहे ना ते गेलेले नाही आहेत, त्याच्यामुळे कॅप पण नाही गेले आणि मोती पण नाही गेले. त्याच्यामुळे मी थोडंसं चेंज केलं, कारण काय होतं ना, धागा थोडासा जाड आहे, त्याच्यामुळे बारीक होलवाले जे आहेत ते जात नाही. तर आता इथे मी येलो कलरचा धागा घेतलेला आहे या राखीसाठी अशा पद्धतीने आणि अतिशय सोपी आहे. त्यानंतर 0.3चा तुकडा घेतला आहे, जसं की आपल्याला सुईसारखा वापर करायचा आहे त्याचा, आणि याच्यामध्ये असा अडकवून घेतला. असं अडकवून घेतल्यानंतर आता आपल्याला एक 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 याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर सगळ्यात अगोदर आपण हा एडी स्टोन घेतलेला आहे, तर एडी स्टोनला अशा पद्धतीने गाठ देऊन घ्यायची आहे. आता दुसऱ्या बाजूने पण सेम तसंच करायचं आहे. जो 0.3चा तुकडा आपण घेतलेला आहे तो या गोलमध्ये फसवायचा आणि या साहाय्याने आपण जो आपला एडी स्टोन आहे त्याच्यामध्ये घालून याला गाठ देऊन घ्यायची. अशा पद्धतीने दोन्ही बाजूने केल्यानंतर आता आपल्याला स्टेप बाय स्टेप हे जे आपण समोर सगळं साहित्य घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे. अगोदर गाठ व्यवस्थित द्यायची आणि बारीक देण्याचा प्रयत्न करायचा अशा पद्धतीने. आता आपण एक 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 वस्तू घालून घेऊयात. आता एक धागा घेतला मी, एक साईडला ठेवला आहे. त्यामध्ये जो आपला प्लेनवाला आहे पण पिंकवाला आहे क्रिस्टल, तो घातला. त्यानंतर इथे मी कॅप घातली आहे आणि 2 कॅप घातल्या आणि परत मी इथे क्रिस्टल घातलेलं आहे. आता इथे मी हे जे मोती आणि कॅप घालत होती पण ते गेले नाही, त्याच्यामुळे मी नंतर ते काढून टाकले. आता इथे मी व्हाईटवाले मोती घातले. तर वाले मोती जे आहे ते सुद्धा थोडा त्रास दिला आहे त्यांनीसुद्धा जायला. तर आता हे दुसऱ्या धाग्यामधनं सुद्धा आपल्याला हे घालून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने बघा, दुसरा जो धागा आहे, एकाच साईडचे दोन्ही धागे आहे पण एकाच वेळी दोन्ही धाग्यामध्ये जात नाही, त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने अगोदर एका धाग्यात घातले, नंतर दुसऱ्या धाग्यात घातले अशा पद्धतीने आणि हळूहळू ते ओढून घेतलं. पण गोल्डन मोती याच्यामध्ये काही गेले नाही, कारण धागा जो आहे तो थोडा जाडा होता, त्याच्यामुळे याच्यापेक्षा जो बारीक धागा भेटतो मार्केटमध्ये त्याच्यामध्ये सगळे मोती वगैरे सगळे जातात. तर मी ते खूप प्रयत्न केला गोल्डन मोती घालण्याचा पण गेला नाही. त्याच्यानंतर मी तो काढून टाकला आणि नंतर ही राखीची एक साईड कंप्लीट करून घेतली. तर हे बघा, आता इथे मी काढून घेत आहे. हे मोती जातच नव्हते, त्याच्यामुळे मी काढून घेतले आणि आपला जो सुईचा भाग आहे, जसं की 0.3ची वायर ती पण काढून टाकली. अशा पद्धतीने एक साईड झालेली आहे. सेम याच पद्धतीने आपल्याला दुसरी साईडसुद्धा करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आता दुसऱ्या साईडनी पण सेम तीच प्रोसेस आपल्याला करायची आहे. तर हे बघा, आणि गाठ देऊन घ्यायची आहे. गाठ देणं खूप महत्त्वाचं आहे. शक्यतो याच्यामध्ये धागा जाड असल्यामुळे निघत नाही, पण तरीसुद्धा एक सेफ्टी म्हणून आपल्याला इथे गाठ देऊन घ्यायची आहे. तर दुसऱ्या साईडने सुद्धा मी सेम तीच प्रोसेस कंटिन्यू केली. जसं की क्रिस्टल कॅप, क्रिस्टल आणि व्हाईटवाला मोती असं टाकलेलं आहे आणि गाठ देऊन घ्यायची आहे. अशा पद्धतीने सुंदर आपल्या तिसऱ्या टाईपची सुद्धा राखी तयार झालेली आहे. तर तुम्हाला या राख्या कशा वाटल्या मला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच छान छान राख्या बघण्यासाठी आपल्या इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा. चला मग परत भेटूयात, तोपर्यंत धन्यवाद.